अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. मंडळी, जन्मपत्रिका सद्गुरूसुद्धा बदलू शकतात. जो सत्य आहे, परिपूर्ण आहे, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञानेजयाच्या नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. बघा मंडळी, गुरु सान्निध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या, जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वर सेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही. दत्त अवतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे. एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला. ती एका ज्योतिषाकडे गेली. त्याने मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले. ती बाई रडत टेंबेस्वामींकडे गेली. स्वामींनी पत्रिका पाहिली व स्वतः पत्रिकेतील ग्रहांचे स्थान बदलून नवी पत्रिका मांडली. त्यांच्या या कृतीने मुलाचा मृत्यू टळला. जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते, कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते, पण प्रवाशाचे ते नसते, तसेच या सद्गुरूच्या शक्तीचे आहे. म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच. पण आपल्या हाकेत ती श्रद्धा आणि ती आर्द्रता पाहिजे. आर्तता असली पाहिजे आपल्या श्रद्धेमध्ये, हाकेमध्ये. गुरु कृपा ही केवलम शिष्य परम मंगलम. गुरु कृपा ही केवलम शिष्य परम मंगलम. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज व दत्त महाराजांचं सानिध्य. खरे राहून श्री स्वामी महाराज काशीच्या वाटेला लागले. येथून काशीला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. 2-3 दिवसांची वाट होती व तीही जंगलातून जात होती. श्वापदांची भीती होती. त्यामुळे सर्व मंडळींनी श्री स्वामी महाराजांना असा आग्रह केला की रेल्वे झाल्यापासून या पायवाटेने कोणीही प्रवास करत नाही. वाटेत घनघोर जंगल असून तेथे हिंस्र पशूंचा त्रासही होतो. शिवाय प्रवासात 2-3 दिवस एकही गाव लागत नाही. तरी आपण पायवाटेने प्रवास न करता रेल्वेनेच प्रवास करावा. खरेऱ्यातील सर्व मंडळींनी असा प्रेमाने आग्रह केला तरी त्या सर्वांना श्री स्वामी महाराज असे म्हणाले की आतापर्यंतचा प्रवास श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने पायीच झाला आहे, यापुढेही तो पायीच होईल. संन्याशांनी वाहनातून प्रवास करू नये अशी शास्त्रज्ञ आहे. यापुढे श्री दत्तप्रभूंच्या इच्छेला येईल तसेच घडेल, असे सर्व मंडळींना सांगून त्यांनी आपला पुढील प्रवास पायवाटेने सुरू केला. काशीची वाट बिकट होती, पण श्री स्वामी महाराजांना त्यांचे काय. त्यांनी भगवान श्री दत्तात्रेयांचे स्मरण करीत आपला मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली होती. वाटेत घोर अरण्य लागले, पण श्री स्वामी महाराजांना भीती कशाची आणि कोणाची. सर्व विश्वासी एकरूप झालेल्या त्या अरण्य काय आणि वस्ती असलेले गाव काय, त्यांच्या लेकी दोन्ही परमेश्वराचीच रूपे होती. आपल्या भक्ताची काळजी भक्तवत्सल प्रभूला होती. त्यावेळी अरण्यातून प्रवास करीत असताना एक भिल्ल श्री स्वामी महाराजांसमोर आला आणि नमस्कार करून कोठपर्यंत प्रवास करणार असे त्याने विचारणा केली. आपण काशीला जावायला निघालो आहोत असे श्री स्वामी महाराजांनी त्यांना सांगितले. सांगताच तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की स्वामी महाराज, काशी येथून फार दूर आहे. कमीत कमी 3-4 दिवस तरी तुम्हाला हे अरण्य तुडवीत जावे लागेल. माझ्या मागून या, मी तुम्हाला अगदी जवळची वाट दाखवतो. माझ्या पाठीमागून या म्हणजे झाले. असे म्हणून तो भिल्ल पुढे चालू लागला व श्री महाराजा त्यांच्या पाठीमागे चालू लागले. 2-3 तास त्या भिल्लासमोर चालून गेल्यावर एक लहानशी टेकडी उतरून ते दोघे खाली आले. तेथून समोर दिसणाऱ्या गावाकडे बोट दाखवून तो भिल्ल त्यांना म्हणाला, त्या समोर दिसणाऱ्या गावात गेल्यावर तेथून जो रस्ता पुढे जातो तो सरळ काशीला जातो. असे म्हणून तो भिल्ल मागे वळला. अरण्यात दिसण्यासा झाला. श्री स्वामी महाराज पुढे चालू लागले व त्या गावात आले. तेथे आल्यावर त्यांना असं कळलं की 3-4 दिवसांची वाट आपण काही घटकामध्येच चालून आलो आहोत. तेव्हा त्यांना प्रभूंची अतर्की लीला व त्यांचे कौतुक पाहून त्यांचे फार आश्चर्य वाटले. तो भिल्ल म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराजच असावेत असे त्यांना खात्री पटली.
प्रभूंची माया एवढी अगम्य असते की प्रत्यक्ष आपल्या लाडक्या भक्ताला येते आपणा स्वतःची ओळख पटू देत नाहीत, मात्र भक्ताला ते सहकार्य करतातच, संकट काळात मदत करतातच. कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.